नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्यांची मी ओळख करून देते. त्यांचं नाव आहे मेधा ताडपत्रीकर. त्या रुद्र ब्लू प्लॅनेट एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स इंडिया लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत. ही जी कंपनी आहे ही प्लास्टिकचं इंधनामध्ये रूपांतर करण्याचं काम करते. तर त्याबद्दल सगळं जे काही तपशीलवार माहिती आहे ती आपल्याला मेधाताईंकडनं कळेलच. त्यांनी MBA, LLB, PhD, सायकोलॉजीमध्ये MSc अशा पदव्या घेतलेल्या आहेत. या व्यतिरिक्त IPR, पत्रकारिता, मार्केटिंग आणि फॉरेन्सिक सायन्स या विषयांमध्ये अनेक डिप्लोमा देखील पूर्ण केलेले आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स अ रियालिटी अँड इम्प्रेसिव्ह मॅनर्स या 2 प्रकाशित पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. या व्यतिरिक्त भरतनाट्यम आणि कथक अशा दोन्ही नृत्यांचं त्यांनी प्रशिक्षणही घेतलेलं आहे. 2019 मधल्या नीती आयोगाच्या टॉप 30 विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि अबुधाबीमधील TIP20 स्वच्छोदय UP पुरस्कार 2019, लॉंग टर्म अचीवमेंट इन एन्व्हायरमेंटल लीडरशिप 2021 बाय JK योगा इन USA, लोकसत्ता दुर्गा पुरस्कार, नॉटिंगहॅम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी पुरस्कार 2023 मध्ये त्यांना मिळालेला आहे. या व्यतिरिक्त कोविड पॅन्डेमिकमध्ये त्यांनी 20,000 मास्क आणि 2,500 लिटर सॅनिटायझरचे वाटप त्यांनी केलं होतं. आणि पहिल्या लॉकडाऊन दरम्यान शेतकरी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताज्या भाजीपाल्याची व्यवस्था केली. 2600हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. तसंच सुमारे 450 वृद्धांना घरपोच ताजी भाजी देण्यात आली. तर असं सर्व क्षेत्रातलं आघाडीवर राहून काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. तर आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी नवीन पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर येत राहील. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है. इसी सवाल से मैं शुरू करना चाहूँगी. बता सके कि हाँ ये है. अभी आपका दूसरा प्रश्न. और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था. मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था. हॅलो मेधाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं. तुम्ही प्रवास पण तुमचा चालू म्हणजे आज या गावाला त्या गावाला सगळीकडे, कारण प्लास्टिक मला वाटतं सगळे जगभर आहे त्यामुळे प्रवासही तसाच आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन अवेअरनेस प्रोग्राम हे करता, कंडक्ट करता. अवेअरनेस प्रोग्राम आहेत किंवा काही ठिकाणी कलेक्शन असतं. अच्छा. किंवा आमचं मशीन आहे ते विकण्याकरताही जावं लागतं. सगळ्या करता जावं लागतं. आणि एक उत्तम आहे की मला फिरायला आवडतं. त्यामुळे असं नवीन ठिकाणी गेल्यावर कामाबरोबर फिरणंही होतं, नवीन जागाही बघणं होतात. त्यामुळे मला एक प्रश्न आहे की हे सगळं तुम्ही वेळ कसं काय मॅनेज करता? मला म्हणजे माझ्या आईने सांगितलं होतं की जो सगळ्यात बिझी माणूस असतो त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. ते कसं काय? याचं कारण तो आपल्या वेळेचं म्हणजे प्लॅनिंग खूप चांगलं करतो, नियोजन चांगलं होतं. आणि मुख्य काय असतं की प्रत्येकाकडे 24 तास असतात. प्रायोरिटी कशाला द्यायची हे बघून तुम्ही दिवसभरात खूप काही करू शकता. आणि एवढं करूनही तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणजे मला कोणी म्हणलं की काय करते किंवा हे, तर माझ्याकडे मित्रमैत्रिणींना भेटायला, चक्कूगिरी करायला, फिरायला, वाचायला भरपूर वेळ असतो. म्हणजे असं काही नाही. आणि तेवढंच कामही होतं. ग्रेट आहेस तू. कारण मी तुझी माहिती वाचली. ॲक्च्युली ती वाचूनच मी दमून गेले. दिवसभरात 24 तास असतात, त्याच्यात हे सगळं कसं बसवतेस? ॲक्च्युली इन्स्पिरेशन खरंच आहे. मी पण आता ह्याच्यावरती खरंच विचार करीन. आणि मी माझ्या दर्शकांना मला सांगायचं आहे की या आधीची जी पॉडकास्ट होती तर ती टाईम मॅनेजमेंट या विषयावरची पॉडकास्ट आहे. तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ती पण पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐका. मेधाताई काय म्हणते हे तुमच्या लक्षात येईल.
आता मला पहिलं हे विचारायचं आहे की बऱ्याचदा काय होतं ना की मलाही माहिती आहे की मला प्लास्टिक कमी वापरायचं आहे, मला प्लास्टिक रस्त्यात ते मात्र आम्ही कधीही तो गुन्हा आम्ही कधीही करत नाही, पण काहीतरी करायला हवं. सेव्ह प्लॅनेट. ॲक्च्युली सेव्ह प्लॅनेट पृथ्वीला काही होणार नाही आहे, ॲक्च्युली सेव्ह अस खरं तर ती कॉन्सेप्ट आहे. खरं हे जागृती करणं गरजेचं आहे, कारण जीवसृष्टी नष्ट होऊ शकते. पण हे सगळं जरी खरं असतं तरी प्रत्यक्ष त्याच्यात उतरून काम करणारी लोक हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत, आणि तू त्यापैकी एक आहेस. तर काय मोटिवेशन होतं, म्हणजे असं काय झालं? मला काय वाटतं की काही वेळेला ना आपण वयाच्या एका टप्प्यावर येतो आणि मग आपण म्हणतो की हा प्रश्न आपण बहुतेक जण सगळे विचारतो की माझं प्रयोजन काय, आपल्या जन्माचं प्रयोजन काय. आणि तसंच बहुतेक मलाही झालं. आणि असं करत असताना 2009 साली मी आणि माझा जो पार्टनर आहे शिरीष फडतरे, आम्ही एका अभयारण्यात गेलेलो. एक दिवस त्यांनी सांगितलं की तुम्ही या बाजूला जाऊ नका, कारण तिथे एक हरिण मेलं आहे. कुतूहल ना की काय झालं, कुठल्या वाघाने खाल्लं का, काय झालं. तिथली काही लोक ओळखीची होती, त्यामुळे आम्ही जेव्हा पुढच्या आठवड्यात त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या हरणाच्या पोस्टमॉर्टममध्ये त्याच्या पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, म्हणजे आपल्या वेफर्स वगैरे असतात अशा पिशव्या सापडल्या. बरं, ते पोट एवढंसं, ते पिशव्या तशा, आणि ते हरिण भुकेने आणि तहानेने तडफडून मेलं. आणि मग आल्यानंतर मग हे ऐकल्यावर जेव्हा आम्ही कोणालाही ते फोटो दाखवायचो तेव्हा असायचं, कसं ना असं लोक करू शकतात, असे कसे टाकू शकतात, कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. आणि मला वाटतं तोच आमचा जो क्षण होता ना की कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. आणि काही दिवसांनी असं झालं की अरे आपणही लोकांसारखेच आहोत, आपणही काही करत नाही, आपल्यालाही काय वाटतं कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे, ॲटलिस्ट बघू तरी प्लॅस्टिक असतं काय. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण महिनाभर लोकांना बोलवायचं, आमचे जे मित्र होते की म्हणजे जे केमिकल इंजिनियर होते, पॉलिमर इंजिनियर होते, मेकॅनिकल, की जरा येऊन गप्पा मारा, आम्ही चहा बिस्किटं देऊ. आणि की काय असतं प्लॅस्टिक. मग असं लक्षात आलं प्लॅस्टिक हे हायड्रोकार्बन्स, म्हणजे आपण ज्याच्यापासून फॉसिल फ्युअल आहे त्याच्यापासून प्लॅस्टिक तयार होतं. आणि ते नाहीसं व्हायला 200 ते 1000 इतकी वर्ष लागू शकतात. हा सायंटिफिक गेस आहे, कोणी बघितलेलं नाही, कारण प्लॅस्टिकचा शोधच साधारण 100-125 वर्षापूर्वी लागला. आणि मग म्हणजे हे करत असताना असं झालं की मग आपण काय करून बघता येतं का. मग घरामध्ये प्लॅस्टिक जाळायचं, पाण्यात ठेवायचं, असे घरगुती प्रकार चालू केले. आणि आमचा आहा मुवमेंट आपण म्हणतो ना रे, ती जेव्हा आली की युरेका मुवमेंट म्हणलं तरी चालेल, ती आली की एकदा पार्टीमध्ये एक बर्फाचा खडा असा टेबलावर वितळताना दिसला. आणि तो क्लिक झालं की पाण्यापासून बर्फ, बर्फापासून पाणी, तर असं आपण प्लॅस्टिक बरोबर करू शकतो का. म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे फ्युएलपासनं प्लॅस्टिक, तर प्लॅस्टिकचं आपण उलटं करू शकतो का. आणि एवढा छोटा घेऊन आम्ही काम सुरू केलं. आणि जसं म्हणलं की प्लॅस्टिकनीच आम्हाला सांगितलं की माझ्याबरोबर काम करा आणि हाच तुमच्या आयुष्याचा आहे. असं करत आज आता जवळजवळ 15 वर्ष झाली ओके हे काम करतो. अच्छा, पण मग म्हणजे तू मला हे विचारायचं आहे की हा जो काही व्यवसाय आहे ह्याच्याकडे आपण इन्कम सोर्स म्हणूनही बघू शकतो. खरंच आहे, म्हणजे प्लॅस्टिकपासून इंधन बनवणं हा आम्ही याचं मशीन आम्ही बनवलं, ह्याची म्हणजे प्रक्रिया कशी असावी हे आम्ही शोधून काढलं. आणि 2010 साली जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं तेव्हा आम्ही भारतातले पहिले होतो. शिरीष हा कॉस्ट अकाउंटंट आहे, त्यामुळे तो म्हणला की हे बघ आपण केलेलं आहे, मशीन बनवलेलं आहे, पण त्याच्यातनं पैसे मिळतात का हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत मशीन विकायचं नाही. कारण का जर एखाद्या व्यवसायातनं जर पैसे मिळत नसतील तर ती उत्तम म्हणजे काय हॉबी होते, बरोबर आहे, व्यवसाय होत नाही. त्यामुळे आम्ही जवळजवळ म्हणजे दुसरं मशीन जेव्हा आम्ही 2013ला बनवलं त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ
4-5 वर्ष आम्ही मशीन आमच्याकडे नुसतं चालवत होतो, वेगवेगळे प्रयोग करत होतो. अच्छा. आणि 2016-17ला पहिलं मशीन आम्ही विकलं. ओके. की जेव्हा आम्हाला लक्षात आलं की ह्याचा उत्तम व्यवसाय होऊ शकतो, ह्याच्यातनं पैसे मिळू शकतात. मशीन बनवलं म्हणजे काय? म्हणजे आम्ही दोघं इंजिनियर, शिक्षण आणि इंजिनियर नाही, बरोबर. पण आता म्हणजे मी तर शिरीषला व्हिजन इंजिनियर असंच म्हणते, कारण का म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी आणि तुमचं माझं मॅनेजमेंट काही संबंध नाही. पण बहुतेक म्हणूनच काय झालं की इतर ज्ञान असल्यामुळे की योग्य प्रश्न कसे विचारायचे, काय विचारायचे आणि त्यातनं काय घ्यायचं. म्हणजे जेव्हा आम्हाला लक्षात आलं की असं काही आपण म्हणजे पाण्यासारखंच प्लॅस्टिकचं करू शकतो का, मग आम्ही घरामध्ये जे प्रयोग सुरू केले त्या म्हणजे आता आम्ही दोघंही ह्याच्यावरनं भांडतो बरं का, कोणाची आयडिया होती ही पहिली, की प्लॅस्टिक आम्ही प्रेशर कुकरमध्ये टाकलं. भरपूर असं कापून बिपून घातलं. तो इतका जोरात प्रेशर कुकर उडला आतमध्ये प्रेशर झाल्यामुळे. मग मोठा प्रेशर कुकर घेतला, त्याची साधारण 30 गत होणार होती, म्हणजे तेवढ्यात आम्ही बंद केलं. मग लक्षात आलं कदाचित आपण त्याची शिट्टी काढावी, पण मग शिट्टी काढल्यावर सगळाच गॅसवरती जायला लागला. मग कोणीतरी सुचवलं त्याला पाईप लावा, पण पाईप लावल्यावर पुढे काय, मग ती पाईप तो पाण्यात घातला. आणि मग एक 6-7 महिन्यांनी असं लक्षात आलं, आम्ही दर बहुतेक विकेंडला आमचे असे प्रयोग चालायचे की त्या पाण्यावर असा काळ्या म्हणजे रंगाचा एक थर, म्हणजे आपण ऑइल जसं दिसतं ना तसा तो काहीतरी असा आल्यासारखा दिसला. म्हटलं तर हे काय आहे, मग ते गोळा केलं, ते लॅबमधनं टेस्ट करून आलं. मग आणि तेव्हा कळलं की हे हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणजे हे आपल्या डिझेल पेट्रोल सारखंच आहे. ओके. मग ठरवलं चला मशीन बनवू. म्हणजे आता प्रॉपर त्याच्यावरती पुढची प्रोसेस. हे छोटं झालं, पण जोपर्यंत आपण इंडस्ट्रियल म्हणजे मशीन बनवत नाही त्या लेवलला तुम्हाला काही कळत नाही. बरं, आता मशीन बनवायचं कसं हेही माहीत नव्हतं. मग थोडक्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणाचं म्हणजे काय म्हणायचं प्रेशर कुकर सारखंच जो छोटा होता तसंच आम्ही ते मशीन बनवून घेतलं. सुरू झालं. बरं, हे तेव्हा आम्ही भारतातले पहिले, त्यामुळे भरपूर नाव, भरपूर सगळीकडे लोक येऊन बघायला लागली. आम्ही खुश की अरे आपण काहीतरी छान काहीतरी केलं. कुठे आणि हे झालं नाही, हे सगळं आम्ही म्हणजे जेजुरीला मशीन बनवलं. जेजुरीला तिकडे जागा, तिथे एका मित्राच्या फॅक्टरीमध्ये थोडीशी जागा घेतली वगैरे, कारण तेव्हा काही असं हे नव्हतं ना की डोक्यात नव्हतं, काहीच नव्हतं. हे सगळे प्रयोग चाललेले होते. आणि हे करत असताना एक 2-3 महिन्यांनी एक सायंटिस्ट आले बघायला. पहिल्यांदा शब्बासकी दिली. मग म्हणले हा जो गॅस, कारण त्यातनं गॅस येतो बाहेर, तो तुम्ही बाहेर घालवताय. आम्ही हो पहिल्या दिवशीपासूनच आम्ही असं करतोय, कारण काहीच त्याची कल्पना नव्हती. मग ते म्हणले हा जो गॅस आहे हा म्हणजे पर्यावरणाला घातक गॅस आहे, तुम्ही गॅस सोडताय, तुम्हाला माहिती आहेत का ह्यातनं काय गॅस येतात. बरं, तेव्हा काही असं माहिती नव्हतं. मग हे सांगितल्यावर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघांनी म्हणजे असा निर्णय घेतला की आपण एक काम चांगलं करतोय, परत पर्यावरणाला हानी होईल असं काही करायचं नाही. आम्ही त्या दिवशी तो प्रयोग बंद केला आणि ठरवलं की चला आलं आपण काय या व्यवसायातले नाहीत, ह्याच्यातले नाहीत. आणि मग लिटरली पहिले 6 महिने आम्ही काही केलं नाही. म्हणजे आम्हाला फोन यायचे वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग असं व्हायचं कोण फोन घेणार, कोण फोन, कारण सांगणार काय, कारण प्रत्येकाला असायचं की आम्हाला मशीन विकत घ्यायचं आहे. बरं, असं अर्धवट जे मशीन आहे ते विकायचं नाही हे नक्की होतं. मग असं 6-1 महिन्यांनी असं झालं की अरे प्रॉब्लेम काय आहे, तर गॅस आहे. आपल्याला माहिती आहे का, तर नाही, शोधून तर काढू. मग पुढचे एक 6-8 महिने आम्ही तो गॅस काय असतो तो लिटरली गोळा करायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणाहून परत टेस्ट करून आणायचा. आणि मग लक्षात आलं की अरे हे तर आपल्या LPG सारखेच विविध गॅस आहेत ह्याच्यात. बरं, म्हणजे मग त्याच्यातनं तो गॅस आम्ही एका जनरेटरला जोडला, त्याच्यापासून ट्यूबलाईट लागल्या
तशीच आमची ट्यूबलाईट लागली की अरे हा सुद्धा एक एनर्जी सोर्स आहे. वाव. हां, म्हणजे मग असं झालं की अरे आपण पुढचं मशीन बनवू की ज्याच्यात हाच एनर्जी सोर्स आपण मशीन गरम करायला वापरू शकतो. आणि मग आम्ही दुसरं मशीन बनवलं. तर म्हणजे असं करत करत तो म्हणजे बहुतेक म्हणजे काय माहिती का, अडखळल्यावर आपण जसं होतो ना तसं करत करत आमचा प्रवास सुरू झाला. पण मग ते म्हणजे हे जे मशीन आहे हे कम्प्लिटली तुम्ही डेव्हलप केलेलं आहे. आणि केवढं मोठं असतं म्हणजे आताची जी स्टेज आहे आता ते केवढं आहे? आता आम्ही लक्षात असं आलं की एक साईज नाही. याचं कारण काय आहे, आपण किती मशीनमध्ये प्लास्टिक घालतो. त्यामुळे आमच्याकडे 125 किलोपासून ते 5 टनापर्यंतची मशीन्स आहेत. अच्छा. आमचं एक आत्ता आमचं स्वतःचं जे एक मशीन आहे कल्याणमध्ये ते 1 टनाचं मशीन आहे. तर दिवसात 1 टन म्हणजे 1000 किलो प्लास्टिकवर प्रक्रिया होते. आणि विविध ठिकाणी मग वेगवेगळ्या कपॅसिटीची मशीन तुम्ही प्रोव्हाइड करता. अच्छा. आणि हे जे इंधन त्याच्यापासून जे बनतं, आता गॅसचा उपयोग तुम्ही तेच तापवण्यासाठी तिथेच तुम्ही तो वळवलाय. मस्त आहे खूप. आणि जे इंधन आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो? त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटक्यात की ही प्रक्रिया काय आहे ते सांगते. याला आम्ही थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन असं म्हणतो. म्हणजे हीट आणि कॅटलिस्ट की जो आम्हीच शोधून काढला, यांची प्रक्रिया करून पॉलिमरची जी लाँग चेन असते, म्हणजे जेव्हा प्लास्टिक म्हणण्याच्या पॉलिमर बनतो त्याची लाँग चेन्स होतात, तर त्या कट करून त्याच्यापासून विविध प्रकारचं इंधन तयार होतं. हे लिक्विड असतं. तर पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून रिॲक्टरमध्ये घातलं जातं. नंतर हीटिंग सुरू होतं. साधारण 170-180 डिग्रीला प्लास्टिक मेल्ट होतं. अच्छा. इथे कुठेही आपण प्लास्टिक जाळत नाही. आणि त्यातनं मग वेगवेगळ्या गॅस बाहेर येतात. हे कलेक्ट केले जातात, स्क्रब केले जातात, म्हणजे स्वच्छ केले जातात आणि ते स्टोअर केले जातात. आणि त्याच्यानंतर तोच गॅस पुढच्या हीटिंग करता वापरला जातो. प्रॉपर सिलेंडर सारखं? हो, सगळं सिलेंडर म्हणजे वेगळ्या टाईपचा स्टोरेज टँक आहे, गॅस स्टोरेज टँक. आणि तिथनं मग नंतर तोच गॅस मशीन हीट करायला वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर यातनं लिक्विड फ्युएल यायला लागतं. आणि एक 100 किलोतनं 40 ते 70-75 लिटर इतकं इंधन मिळतं. 20 ते 22 किलो गॅस येतो. त्यातनं थोडंसं पाणी येतं आणि खाली राहिलेला एक 4 येतो, म्हणजे कार्बन येतो थोडा, तो एक साधारण 5%. तर हे जे इंधन आहे याचा उपयोग, कारण काय हे मिक्सचर आहे, ह्याच्यात डिझेल आहे, पेट्रोल आहे, केरोसिन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स आहे. मग ह्याचा उपयोग हा जनरेटर, फर्नेस, इन्सिनरेटर, बर्नर, बॉयलर, बोटी या सगळ्या करता होतो. आता लोक पहिल्यांदा विचारतात गाडीत चालतं. तर म्हणजे आम्ही प्रयोग केलेला आहे की ते जर मिक्स केलं डिझेलमध्ये तर ते उत्तम चालतं. पण काय आहे, ह्या करता लागणाऱ्या ज्या परमिशन्स आहेत गव्हर्नमेंटच्या, कारण का तुम्हाला कुठलंही असं इंधन घालायचं असेल तर परमिशन लागते. तर त्याला करण्याकरताचा जो खर्च आहे तो इतका अवाढव्य आहे की जो एका छोट्या कंपनीला अशक्य आहे. त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही म्हणजे गाडीत वापरू नका. प्रयोग आम्ही नक्की केलेले आहेत, म्हणजे आमचे रिसर्च पेपर पण आहेत त्याच्यावरती. पण आम्ही सांगत नाही. पण हा जो आहे हे इंधन इंडस्ट्रियल यूज करता नक्कीच वापरता येतं. आणि जो खाली राहिलेला काळ्या रंगाचा असं कार्बन असतो, 4 असतो, त्याचा उपयोग हा डांबराबरोबर मिसळून रस्ते बनवायलाही होतो. म्हणजे काहीही यातनं राहत नाही, काही वाया जात नाही. बरोबर. पण मग मला ते रस्ते जे बनवले जातात, तर मी असं कुठेतरी वाचलं होतं की हळूहळू, लगेच नाही, ते प्लास्टिक जसं जसं ते तो जो काही 4 आहेत किंवा म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी वेगळ्या कल्पना होत्या कदाचित, तर ते जेव्हा असं खाली खाली जाईल किंवा मातीत जेव्हा ते मिक्स होईल तसं ते मायक्रोप्लास्टिकचा जो काही इफेक्ट आहे त्यामुळे त्याचा परिणाम शेवटी झाडं आणि शेतांवर वगैरे होईल. तर ह्याला याच्यात किती तथ्य आहे? आता कसं आहे की 2 मतप्रवाह आहेत. हा एक आहे. आणि दुसरं असं आहे की आता जेव्हा आपण प्लास्टिक घालतो तर
तुम्ही प्लास्टिक जेव्हा घालता ते 4 ते 8% घालता. म्हणजे 50 किलो जर डांबर असेल तर त्याच्यात हार्डली 4 किलो तुम्ही त्याच्यामध्ये प्लास्टिक घातलं जातं. मग अशा वेळेला डांबरसुद्धा हायड्रोकार्बन्सच आहे. म्हणजे प्लास्टिकपेक्षाही डांबर खालच्या स्तराचं आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे जेव्हा आपण डांबराचे रस्ते बनवतो तेव्हा ते डांबरसुद्धा मिक्स होतच आहे. आता दुसरं असं आहे की जेव्हा तुम्ही असं प्लास्टिक वापरता त्याच्यात इलॅस्टिसिटी जी असते किंवा जी धरून राहायची जी प्रक्रिया असते डांबराची आणि खडीची ती वाढते. खड्डे कमी पडतात आणि टायरची झीजही कमी होते. ग्रेट न्यूज आहे की खड्डे कमी पडतात. नाही म्हणजे आम्ही जे बनवलेले आहेत ना 5-5, 6-6 वर्षापूर्वी त्याला खड्डेच पडलेले नाहीत त्या रस्त्यांना. कुठला रस्ता आहे? भरपूर रस्ते आहेत पुण्यामध्ये. आम्ही जवळजवळ एक 4-5 वर्षापूर्वी कॉर्पोरेशनला 50,000 किलो प्लास्टिक प्रक्रिया करून बारीक करून दिलं. म्हणजे काय म्हणायचं डोनेट केलं आणि त्याच्यापासून त्यांनी 23 किलोमीटर विविध भागात रस्ते बनवलेले आहेत. आणि त्यातल्या अनेक भागांमधल्या रस्त्यांना खड्डे नाहीत. म्हणजे त्यांनी पाडले जेव्हा खणलं तेव्हा तेच वेगळं पण या पावसाने खड्डे नाही. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळेच मला वाटतं लोक कमी वापरतात. खड्डे पडत नाहीत म्हणून प्लास्टिक कमी वापरलं जातं. आता याच्यावर काय माहिती आहे का जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो की तुम्ही हे करूच नका त्याला मागे काहीतरी एक सायंटिफिक कारण लागतं किंवा तुम्ही करा. त्यामुळे मला असं वाटतं ह्याकरता म्हणजे मायक्रोप्लास्टिक आता मायक्रोप्लास्टिक तर इतकं जातं काही टाकलं तरी त्याच्यापासून मायक्रोप्लास्टिक जातं. आता तुम्ही त्याचं आणि रस्त्याचा असा संबंध जोडून लावता येत नाही. पण त्यातनं काय चांगलं येतं हे जर बघितलं तर मला वाटतं जोपर्यंत कोणीतरी येऊन सायंटिस्ट म्हणत नाही पुढच्या 10-12 वर्षांनी की बंद करा तर मला वाटतं ज्या प्रकारे प्लास्टिक आपण निर्माण करतोय तर ते नाहीसं करायला हा एक उत्तम उपाय आहे. काहीच करायला हरकत नाही. कदाचित पुढे म्हणजे आपल्याला बघितलंच असेल की अनेक काही वेळेला सांगतात कॉफी प्या उत्तम आहे. मग कोणतरी येऊन म्हणतो कॉफी पिऊ नका. हे तसंच आहे. दर 2-2 तासांनी खा नाही दिवसात 2 तास आपण कन्फ्यूज. त्यामुळे मला वाटतं जोपर्यंत विविध ह्याच्यावरती संशोधन होत नाही तोपर्यंत आपण जे काही आहे ते करत राहावं एवढंच मला वाटतं. आणि प्लास्टिकचा वापर शक्यतो कमी करावा. म्हणजे सगळ्यात पहिलं आहे. आणि काही केलं तरी प्लास्टिकचा वापर हा कमी म्हणजे काय माहिती आहे का नाहीसा होणारा नाही. आपण सवय झाली आपल्याला. नाही नुसतं सवय नाही. आज आपल्या म्हणजे जसं स्टेनलेस स्टीलनी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणलं तसं प्लास्टिकनी रिटेल रेव्होल्युशन आणलं. आज प्लास्टिक सगळ्यात आहे. मग आता पण खुर्च्या आहेत हे प्लास्टिकच आहे. म्हणजे आजूबाजूला बघितलं आपल्या फोन आहे किंवा आपण सकाळचं दूध आलं ब्रेड आला टूथपेस्ट टूथब्रश. सो प्लास्टिक तुम्ही नाहीसं नाही करू शकत. कमी वापर आपण नक्की करू शकतो. म्हणजे निदान पिशव्या कमी वापरणं इतपत जरी केलं तरी खूप आहे. पण त्याचा तसं पाहायला गेलं ना तर खूप असा म्हणजे इम्पॅक्ट नाही पण आपल्याला सवय लागते. म्हणजे आम्ही काय सांगतो की छोट्या 10 पुड्या आणण्यापेक्षा एक मोठी पुडी आणा की तुम्ही तेवढं कमी कराल. बरोबर. म्हणजे म्हणजे काय माहिती आहे का वी ऑल हॅव टू बी कॉन्शियस बायर्स. बरोबर एवढंच आहे. आणि पिशव्या नेणं ही खूपच चांगली सवय आहे. कॉटनच्या पिशव्या जसं आपण लहान असताना करत होतो. अगदी अगदी. तेव्हा कुठे होत्या प्लास्टिकच्या पिशव्या? आपण त्या पिशव्या घेऊन जायचो मंडईत वगैरे. आपण माहिती का प्लास्टिक आपल्या आयुष्यात जे आलं आणि त्याचा वापर चालू झाला हा गेल्या 30-40 वर्षात जास्ती झाला. आणि गेल्या 60 वर्षात जगभरात 8 बिलियन मेट्रिक टन इतकं प्लास्टिक जगाने वापरलंय. बापरे. त्यातलं फक्त 9% रिसायकल झालंय. ओके. 12% जाळलेलं गेलं इन्सिनरेट झालंय आणि जवळजवळ 70-72% हे अजूनही याच पृथ्वी तलावावर आपल्या नदी नाले झाडं झुडपं समुद्र सगळीकडे हिमालय सगळीकडे प्लास्टिक आहे. हो कारण आम्ही आता मे महिन्यामध्ये म्हणजे मला हे अगदी सांगायचं आहे मे महिन्यामध्ये आम्ही काश्मीरला गेलो होतो. खरोखर नंदनवन आहे. खरोखर इतकं सुंदर आहे ना. पण ती एक सिंध नावाची नदी वाहते पहलगाममधनं आणि ते त्याची खरी ती सौंदर्य आहे. ते त्याच्या बाजूला प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या. वरती चंदनवाडी म्हणून तिथे गेलो तर तिथे त्या बर्फामध्ये
प्लास्टिक, अरे तुमच्या खांद्यावर सॅक्स आहेत, घ्या ना तुम्ही, प्यायलात ना, टाका ना त्याच्यामध्ये, एवढा तरी किमान करायला हवं. म्हणजे मी माझ्याकडून हा मेसेज मला हा द्यायचा आहे, एवढं तरी सांभाळा निदान. आपण पुन्हा मेधाताईकडे जाऊया. पण तुम्ही जे म्हणताय ना की अगदी खरं आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे सगळे म्हणतात प्लास्टिकवर बॅन करा, बंद करा. माझं असं म्हणणं आहे, प्लास्टिक हे अत्यंत उपयुक्त प्रॉडक्ट आहे. आपली आयुष्य प्लास्टिकमुळे खूप सुखकर झाले. अगदी अगदी अनेक जणांना जॉब मिळाले. साधी गोष्ट आहे. आता हे बघा, पूर्वी गुडघ्याचं ऑपरेशन व्हायचं, महिनाभर माणूस 6-6 महिने तो आडवा. आज गुडघ्याचं, याचं, खुब्याचं काही ऑपरेशन झालं तरी ते सांगतात दुसऱ्या दिवशी उभे करतात. हो, बिकॉज इट वन काइंड ऑफ म्हणजे इट इज पॉलिमर, मेडिकल पॉलिमर. अच्छा. नंतर आपल्या गोळ्या येतात. नंतर आज बिस्किटाचे प्रकार बघा, किंवा ज्या प्रकारे एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये म्हणजे प्लास्टिकच्या वस्तूत, रॅप केलेल्या वस्तूत गोष्टीची मुवमेंट होते, शेल्फ लाईफ वाढते. म्हणजे इतके त्याचे चांगले उपाय आहेत, सोयीस्कर, सोय नक्की झालेली आहे. आणि पण आपल्या सवयी ह्या सगळ्यात वाईट आहेत. आणि त्याच करता म्हणजे मी काय तेच सांगते की हाताला सवय लावा. म्हणजे आमचा जो केशवसीता जो ट्रस्ट आहे त्याच्यापासून जे आम्ही गेले 11 वर्ष काम करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं मेन फोकस हाच आहे की लोकांच्या सवयी बदलणं. आणि मग प्लास्टिक गोळा करणं हे नंतर आलं, पण सवय बदलणं. कारण का तुम्हाला जर लहानपणापासून सवय असेल, म्हणजे आज मला लोक सांगतात, आता मध्यंतरी काही कारणामुळे आमचं महिनाभर कलेक्शन बंद होतं, तर मला प्रत्येकाचा हा काय आला की म्हणजे आम्ही फेकलं नाही आहे, आम्ही ठेवलेलं आहे, लवकर या. पण म्हणजे मला वाटतं हा बदल जो आहे ना की हा सुद्धा खूप मोठा आहे. इव्हन कोविडच्या काळात सुद्धा आम्ही महिना 1.5 महिना पहिले जाऊ शकलो नव्हतो, पण लोकांनी टाकलं नव्हतं, फेकून नव्हतं दिलं, हेही नसे थोडं की. आणि सवय लागली, घरातल्यांनाही सवय लागली म्हणल्यावर आज फरक पडतो. नक्की. म्हणजे तो कचरा वर्गीकरण करणं, ते वेगळं काढणं, कारण घरातल्या घरात जिथे वर्गीकरण होऊ शकतं ना ते सगळ्यात चांगलं. मी कायम सांगते की दुधाची पिशवी तुम्हाला माझ्याकडे द्यायची असेल तर ती धुवून द्या. याचं कारण त्याला 1-2-3 दिवसांनी किडे येतात, घाणवास येतो. आम्ही दररोज कलेक्ट करायला जात नाही, आम्ही दररोज तुमच्या घरी येत नाही. मग त्याचा इतका वास येतो की मग लोक म्हणतात जाऊ देत ना, करायलाच नको. पण तीच पिशवी जर तुम्ही धुवून ठेवली तर ती सोपी जाते. आता समजा मी मंगळवारी येणार आहे आणि मंगळवारी सगळ्या या भागातल्या लोकांनी ठरवलं की आपण पिशव्या धुवायच्याच नाहीत. त्या जेव्हा मायकडे येतील तेव्हा त्या धुवायला लागणारं पाणी आणि जे म्हणजे लोक लागतात त्यांचे कष्ट आहेत हे खूप होतात. पण हेच जर तुम्ही तुमच्या घरात किती 2 मिनिटं लागतात, 2 मिनिटं सुद्धा लागत नाही, त्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही चहाच्या ह्याच्यात घालू शकता, म्हणजे त्याची वायाही जात नाही. आणि ते म्हणजे धुवून असं वाळवून ठेवू शकता. म्हणजे इतकं सोपं आहे. तुमच्याकडे ज्या गोष्टीला 10 सेकंद 20 सेकंद लागतात तेच जर कुठेही म्हणजे माझ्यासारख्या रिसायकलरकडे आलं तर त्याला लागणारा वेळ, खर्च बघता, पाणी हे सगळं बघता मग ते कुठेतरी गणित बसत नाही. आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की रिसायकलिंग म्हणजे जेव्हा होतं म्हणजे प्लास्टिकचं, ते बहुतेक सगळं हे जाड प्लास्टिकचं, म्हणजे त्याच्यापासून परत ग्रॅन्युअल्स बनवले जातात, त्याच्यापासून परत प्लास्टिक बनवलं जातं. आम्ही जे गोळा करतो हे सगळं ट्रेडिशनली नॉन रिसायकलेबल, म्हणजे ज्याला काही किंमत नाही, पॉलिथिन सगळं पातळ सगळं टूथपेस्ट, टूथब्रश, अशा सगळं पातळ पिशव्या, रॅपिंग, पॅकेजिंग हे सगळं आमच्याकडे येतं. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे ही सवय लावणं हे आम्ही काम गेले 11 वर्ष करतो. आणि कलेक्शनचं तुमचं कसं हे आहे, म्हणजे ती सिस्टीम तुम्ही कशी बसवली आणि किती वर्ष झाली ती सिस्टीम बसवायला? जेव्हा आम्ही म्हणजे दुसरं मशीन बनवलं तेव्हा आपण एखाद्यावर काम करायला लागलो की आपण लोकांना जाऊन सांगायला लागतो की आम्ही हे करतो ते करतो. मग एक करत असं आजूबाजूचाच गप्पा मारत होतो. मग लक्षात आलं की तेव्हा म्हणजे 2013-14 साली जेव्हा प्लास्टिक पॉप्युलर नव्हतं, म्हणजे प्लास्टिकचा कचरा तेव्हा कोणालाच फारशी माहिती नव्हती. मग तेव्हा सांगायला सुरुवात केली की हे बघा प्लास्टिक उत्तम आहे,
आपल्या सवयी वाईट आहे, तर तुम्ही घरात बाजूला काढून ठेवा आणि ते तुम्ही कोणाला तरी देऊन टाका. आता हे करत असताना एकदा माझी मैत्रीण आहे, तिने एका ठिकाणी मॉडेल कॉलनीत अरेंज केलं होतं. त्या काकांचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला की तू म्हणतेस ते सगळं ठीक आहे, आम्ही आत्ताही घरामध्ये ओला कचरा सुका कचरा बाजूला करतो, माझ्याकडे जी बाई न्यायला येते ती घेते आणि दोन्ही कचरे एकातच करते. आता मी प्लास्टिक वेगळं करून त्यापासून काय होणार आहे. आल्यावर विचार केला, म्हटलं बरोबर आहे. म्हणजे आपण खूप म्हणजे काय माहिती आहे का, जोपर्यंत आपण खूप सांगायला जातो शिकवायला जातो, पण त्याला जेव्हा आपण एखाद्या म्हणजे कशाची तरी जोड देत नाही किंवा आपण एखादं वी डोंट फाइंड अ सोल्युशन, तोपर्यंत काही बदल होत नाही. पण त्यांना गमतीत म्हटलं बरं म्हटलं तुम्ही ठेवा आणि तुमच्याकडे जे राहिलं मी घेऊन जाईन. बरं, ह्यातनं काय निर्माण होणार आहे हे मलाही माहीत नव्हतं. त्यांचा फोन आला, मी घेऊन आले. 4 दिवसांनी त्यांच्या एका मित्राचा फोन आला की मला त्यांनी सांगितलं. मग आज त्यांच्या कोणाचा तरी वहिनीचा फोन आला की ज्या कोंडव्याला राहत होत्या की मी पण ठेवली हो पिशवी. आणि कळत न कळत असं म्हणजे पहिले 6 महिने मी आपल्या गाडी आणि निघायचो, आम्ही इकडे जायचो तिकडे जायचो अशा स्वतः. अच्छा. आणि पहिले 6 महिने असं 6-7 महिने नंतर असं लक्षात आलं की आपण महिन्यातले जवळजवळ 20-22 दिवस म्हणजे शहरातल्या विविध ठिकाणी जाऊन कलेक्ट करतो, प्लास्टिक गोळा करून आणतो. म्हणजे मग म्हणलं आता हे काही खरं नाही, लोकांची तयारी आहे. हां, मग म्हणलं चला आपण आता एक टेम्पो घेतला, मग तो माणूस जाऊन घेऊन यायचा. मग तेव्हा काही असं ठरलेलं नव्हतं. पण मग जसं लक्षात आलं की लोक या म्हणजे या मुवमेंटमध्ये सहभागी होत आहेत, त्यांना करायचं आहे. मग अनेकांचं व्हायचं की आम्हालाही काहीतरी करायचं होतं पण काय करायचं हे माहीत नव्हतं. खरं. मग अशी लोक जोडत गेली. मग टाइम टेबल झाली, मग दुसरा टेम्पो आला. मग असं करत म्हणजे ही सुरुवात झाली. याला आम्ही प्लास्टिक वॉरियर असं नाव दिलेलं आहे. आणि हे आता पुणंच नाही तर इतर शहरातही वाढलंय. भारतभरातल्या अनेक ठिकाणाहून कुरिअरने आमच्याकडे प्लास्टिकचा कचरा येतो. मग ते असं साठवून ठेवून हो, लोक स्वतःचा म्हणजे खर्च करून स्वतः कुरिअरलाही खर्च लागतो. एवढ्या मोठ्या सॅक्स येतात, पुठ्ठ्याचे म्हणजे बॉक्सेस येतात आणि स्वच्छ केलेलं प्लास्टिक लोकांनी असं छान दिलेलं. पार कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, वायझॅक अशा विविध ठिकाणाहून आमच्याकडे प्लास्टिकचा कचरा येतो. मी माझ्या दर्शकांना सांगेन, जे कोणी तुम्ही हे बघताय तर मेधाताईंचा तुमचं हे आहे ना वेबसाईट आहे ना, तर त्याला नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि तुमच्या घरातलाही प्लास्टिकचा कचरा पुणेकरांना तर मी नक्की सांगेन की तो आपण खरोखर एक छोटं पाऊल उचललं तर खूप गोष्टी होण्यासारख्या आहेत. तर ते आपण खरंच नक्की करूया. माझे बाबा खूप आधीपासून करतात आणि हेच म्हणजे वर्गीकरण नव्हतंच, म्हणजे तेव्हापासून ते आम्हाला करायला लावायचे. ती बाई सगळं एकत्र करायची, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघायचो. पण तरी ते सवय लागली आम्हाला पहिल्यापासून. तर बहुतेक मला असं वाटतं ना की आपण भारतीय आहोत ना ते जुगाडू आहोत. म्हणजे आपण युजली गोष्टी फेकत नाही. मी आजीकडे वाढले त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याकडे एखादा टी-शर्ट असेल तर तो आमच्या नंतर माझ्या मावस भावाला जायचा किंवा हे जायचा, किंवा फाटला असेल तर मग ते 2 व्हीलर पुसून ये किंवा गाडी पुसून ये त्याला जायचा. त्याला अजून भूक पडली की तो जमीन पुसायला फाडायचा. आणि किंवा अनेक वेळेला तो असा भूक पडलेला खाली कुठेतरी पुसायला असायचा. अजूनही करतो आपण. म्हणजे आपल्याला म्हणजे फेकून द्यायची सवय नव्हती. बरोबर. पण प्लास्टिक आलं. प्लास्टिकचं गंमत काय आहे, प्लास्टिक इतकं स्वस्त आहे, प्लास्टिक इतकं व्हर्सटाईल आहे की त्याला जेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तो आपण देत नाही. आता साधी गोष्ट आहे, हीच जो गोष्ट जर सोन्याची असेल तर तुम्ही फेकून द्याल का? नाही. पण तुम्ही काय म्हणताय, एक आता म्हणजे उदाहरण सांगते. आजकाल म्हणजे तुम्ही जर कुठे गेलात तर प्लास्टिकची पिशवी हवी असेल दुकानात तर ते पैसे घेतात. एक अभ्यासानुसार असं दिसून आलं की काही वेस्टर्न कंट्रीमध्ये जेव्हा त्यांनी असे एक करायला सुरुवात केली
तर घरात लोक वापरतील त्याच्यापेक्षाही लोक जास्ती प्लास्टिकच्या पिशव्या वापरायला लागले. याचं कारण ती 5 सेंट किंवा 5 पेन्सलाच होती. अच्छा. मग जर तुम्हाला 5 रुपयालाच जर एखादं मिळत असेल तर तुम्ही घंट्यावर चल देऊन टाका. बरोबर. कारण त्याची किंमतही नसते. त्यामुळे मला वाटतं की आपण जर त्याला योग्य म्हणजे काय म्हणायचं व्हॅल्यू दिली, रिस्पेक्ट दिला तर आपणही त्याच्याकडे एक वेगळं नजरेने बघू शकू. नजरिया बदलणं एवढंच पाहिजे. प्लास्टिकचा ब्रह्मराक्षस असं खूप म्हणजे ठिकाणी लिहून येतं. तर तसं नसून आपली हे चुकतीये, वापर चुकतोय आणि ते आपण त्याची सवय लावायला. आता रस्त्यात गेल्यावर ते काय असं तिथे पडणार आहे का? तुमच्या आमच्यासारखी, आम्ही हाच विचार करतो की जे अभयारण्यात गेलो तेव्हा तुमच्या आमच्यासारखीच लोक आहेत. बरोबर. की जे जातात काय आता वेफर्स खाल्ले आणि मग ते घरी कुठे आणायचं, मग तिथे फेकून दिलं. आता प्राण्यांना कळत नाही. मग असं कळलं की एस्पेशली उन्हाळ्यात प्राण्यांना मीठ लागतं. बरं. तर ते मीठ चाटताना ते गळलं जातं आणि एवढं सपोर्ट असतं त्याच्यात. ते जाऊन 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 तसंच राहतं. मग शेवटी एवढं असं जर त्याचं पोट राहिलं, जागा राहिली तर त्याला खायलाही काही होत नाही. ते म्हणजे हे पण होत नाही, जात काहीच नाही. आणि मग ते तडफडून म्हणजे भुकेने मरतात. आता आपण बऱ्याच वेळा ऐकतो की गाईच्या पोटात 25 किलो निघालं. आता ती जेव्हा आपण आपली जी सवय आहे ना की अनेकांना ओला कचरा फेकायचा असेल तर छान नवी पिशवी प्लॅस्टिकची घेतात, त्याच्यात टाकतात, गोळा करतात आणि असा फेकून देतात. हे बहुतेक ठिकाणी होतं. त्या प्राण्यांना कसं कळलं? नाही कळत. बरोबर. हे पूर्वी सुद्धा कसं होतं की जेवढं अन्न आहे तेवढंच खाल्लं जायचं. आज परवाच कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं की आपण जेवढं अन्न आज वाया घालवतो जगभरात, तेवढं अन्न जर आपण असंच वापरत गेलो तर काही वर्षांनी अन्नही नाहीसं होणार आहे. आज आपण म्हणजे प्रत्येकाने आज फ्रीजमध्येही जाऊन बघा, अगदी अगदी उघडल्यावर कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या आपण वापरत नाही. जर भाजी अशी झालेली असेल तर आपण म्हणतो नको फेकून द्या. का? भाजी चांगली आहे, वापरायला काहीच हरकत नाही. ब्रेड शेवटचे 4 राहिलेले असतात ते तसेच जातात. द्या, त्याच्यापेक्षा त्याचं काय करता येईल तर तुम्ही त्याची काय ब्रेड क्रम्स करू शकता किंवा कुठल्याही तरी आजूबाजूला तुमच्या इथे मांजरं असतात, काय कुत्री असतात, त्यांना खायला देऊ शकता. सो आपण त्याचा वापर करू शकता, त्याचा चिवडा बनवू शकता. म्हणजे आपण त्याच्यापासनं शेवटपर्यंत करणं हे आपण कुठेतरी विसरत चाललो. आणि मग आजी तू म्हणालीस तसं खरंच आहे की पूर्वी आपण असे नव्हतो, पण आता झालोय खरंच असे. आपण आळशी झालोय. खरं आहे. बरोबर आहे. आपण सगळं काय आहे इतकं सोपं आहे, काही नाही, मागवा ऑनलाईन आल्यावर सगळं कोणीच खात नाही. मग शेवटचा एक तो पिझ्झाचा तुकडा असतो जो कोणालाच नको असतो. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. खरंच आहे ना. घ्या. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर किती टाकतो. म्हणजे मी जर कुठे गेले तर मी कायम सांगते की भाजी राहिली आहे ना मी घेऊन जाते किंवा हे राहिले ना मी घेऊन जाते. म्हणजे ते बऱ्याच वेळा ते असे बघतात की पण एवढंच. पण तुम्ही घरी येऊन तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं रस्त्यामध्ये सुद्धा कोणीतरी हे बघा, ज्याला अन्न नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही उष्ट नका देऊ स्वतःचं. मला तर म्हणजे बऱ्याच वेळा मी ऑफ ट्रॅक आहे पण जेवायला जातो लग्नामध्ये, इतके तिथे स्टॉल असतात आणि किती अन्न आपण वाया घालतो. बरोबर. याचा आपण नाही विचार करत. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं पूर्वी 4च पदार्थ असायचे, सगळेजण सगळे खायचे. आज हे खाऊ का ते खाऊ, त्याच्यामुळे झालंय असं. खरंच आहे. म्हणजे मला कुठेतरी असं वाटत होतं की आपल्या भारतीयांमध्ये हा प्रॉब्लेम आहे का की बाबा आपल्याला अवेअरनेसच नाही आहे की प्लास्टिकचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. तर तसं खरं तर नाही आहे. जगभरातला प्रॉब्लेम हा जगात पूर्ण जगामध्ये हा प्रॉब्लेम आहे. पण मस्त. आणि मला मगाशी आपण बोललो की हे प्लांट्स कुठे कुठे, एक जेजुरी आमचे स्वतःचे. आता आम्ही प्लांट्स हे करून विकतो. तर विविध कॉर्पोरेशन किंवा विविध कंपन्या हे प्लांट विकत घेतलेले आहेत. अच्छा. आणि आमच्या स्वतःचे जे प्लांट आहेत तो एक आहे जेजुरीला, एक आहे कल्याण
एक कल्याण म्हणजे मुंबईजवळ, एक दिल्लीच्या जवळ नोएडाला आहे. अच्छा. आणि आम्ही आत्ता इथे खेड शिवापूरच्या इथे एक प्रोजेक्ट वसुधा म्हणून केलं आहे. बरं. हे CSR फंडिंगमधनं केलं आहे की जिथे गावांमधला ओला कचऱ्याचं बायोगॅस आणि प्लॅस्टिकपासनं इंधन. बरं. म्हणजे बायोगॅसपासनं तिथले लाईट्स लागतील आणि हे इंधन त्यांना विकता येईल. कारण का सगळेच जण शहराचं बघतात, गावांकडे कोणीच बघत नाही. त्यामुळे हा भारतातला पहिला इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे प्रोजेक्ट आहे जो खेड्याकरता केलेला आहे, खेडं आणि आजूबाजूची. आणि तिथलं सगळं म्हणजे आमच्या डोक्यात आहे की असेच म्हणजे प्रोजेक्ट वसुधा आहे भारतातल्या विविध खेड्यांच्या करायचे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. पण तुम्हाला म्हणजे सरकारकडनं काही रेकग्निशन किंवा असं काही मिळालंय? सरकारकडनं रेकग्निशन म्हणजे आता जे नवीन पॉलिसीज आहेत त्याच्यात ह्या म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल ह्याला मान्यता तर आहे. म्हणजे त्याच्यात EPR म्हणून जे आहे त्याच्यामध्ये ही एक ॲक्सेप्टेड टेक्नॉलॉजी म्हणून गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्यांचे नवीन काय काय येत आहेत. त्यामुळे आता जगभरात ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीला सुद्धा खूप वाव आहे. किंवा ते आता असं बघितलं जातं की हे जे इंधन होतं ह्याच्यापासून परत कसं प्लास्टिक किंवा इतर गोष्टी तयार करण्याच्या दृष्टीने ह्याला खरं तर खूप वाव आहे. कारण की शेवटी कसं आहे की आपल्याला प्लास्टिक तयार करायला जमिनीतनंच खनिज तेल काढायला लागणार. त्याच्यापेक्षा हे जे पडलेलं प्लास्टिक आहे पण ह्याच्यात काय गोळा करायला लागणारा जो खर्च आहे तो खूप आहे. त्याच्यापेक्षा लोक म्हणतात काढा तेल बनवा आणि हे करा. बरोबर. पण ते कधी ना कधीतरी संपणार आहे ना. काहीतरी त्याला दुसरं काहीतरी काय म्हणतो पर्याय आणि हा पर्याय असू शकतो. आणि ह्याच्यातनं अनेकांना म्हणजे पैसे मिळू शकतात, रोजगार आहे. मग आता स्टार्टअपला तर आपलं गव्हर्नमेंट बऱ्यापैकी हे देत आहे. तर एखादा तरुण मुलगा ह्याच्याकडे स्टार्टअप म्हणून नक्कीच बघू शकतो. अगदी. म्हणजे ह्याच्यामध्ये आज बघितलं की ज्याला पूर्वी कचरा गोळा करणं हे म्हणजे आज अनेक स्टार्टअप आलेत की जे केवळ जाऊन लोकांच्या घरातनं कचरा गोळा करतात सर्व प्रकारचा. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा मध्ये आम्ही अशी एवढी बॅग, इतकं बरं वाटलं ना. कारण कॅमेरे अक्षरशः आपण एवढे त्यावेळेस एवढे महाग पण आज खरंच त्याची काहीही किंमत नाहीये. ते अक्षरशः कचऱ्यात गेले पण ते रिसायकलिंगला दिले. एवढं एक कुठेतरी एक समाधान की तेवढं वायर्स असतात बारीक छोट्या पण आम्ही ते ठेवतो सगळं की जेणेकरून ते आपल्याला काय आहे. आपण म्हणजे आपल्याला अशी आहे ना आपली सोसायटी की कशाला फेकून द्यायचं. म्हणजे घरामध्ये जर आज प्रत्येकाने बघितलं तर इतक्या गोष्टी निघतात. म्हणजे घर बदलायचं आहे किंवा काय अनेक पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटला चाललं. आणि अजून एक सांगते या निमित्ताने हे आपण ऐकतो ना खूप हल्ली इंटरनेटवरती पण की पॉझिटिव्हिटीसाठी काय तर डिक्लटर करा. तर एवढं सामान घरामध्ये प्रत्येकाच्या माळ्यावर कुठे आत नाही लागलं तर कधी लागलं तर ह्याच्याकरता म्हणजे त्याच्यात सांगतात ना की जर 6 महिने तुम्हाला लागलं नाही ना तर ते फेकून द्या. बरोबर. मी तर म्हणजे आजकाल कदाचित माझ्या वयाने असेल पण आय एम टर्निंग इन टू दॅट की मला हेही माहिती आहे की म्हणजे आपण हे विसरतो की म्हणजे आपणही कचराच होत. खरं ज्याचा उपयोग होत नाही तो कचरा. जेव्हा आपण म्हातारे होतो सी ऑल ऑफ अस नीड टू थिंक दॅट. त्यामुळे आता मी असं केलं माझ्या घरात कोणी आलं आणि म्हणलं ना मला हे आवडलंय छान आहे मी म्हणते उचला घेऊन जा. कारण काय होतं म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं कोणीतरी वापर त्याचा करतो. नाहीतर आपण तिथे नुसतं बघून राहू देत कशाला. म्हणजे मोबाईल असतात जुने मोबाईल मी तर काय सांगते फेकून देण्यापेक्षा विकण्यापेक्षा कोणाला तरी द्या ना. कोणीतरी वापर करेल त्याचा. म्हणजे तुम्ही वापर सुद्धा वाढवलात तर म्हणजे तो एक फोन कमी विकत घेतला गेला. बरोबर आहे. त्याचा रिझल्ट बरोबर. सो वापरायला द्या ना. तुम्हाला काहीच माहित नाही किंवा तुम्ही जर 1 वर्ष वापरलाय आजकाल खूप आहे ना की 2 वर्षाच्या आत मोबाईल बदलायलाच पाहिजे असं का वापरा ना. म्हणजे आहे जुना मग चांगलं आहे ना पण चालू आहे ना ऐकू येते ना पण काय होतं आज मग लेटेस्ट हे पाहिजे लेटेस्ट. आणि त्याच्यात काही वाईट नाहीये. म्हणजे असं नाहीये की ॲस्पिरेशन्स नसावे ॲस्पिरेशन्स नसावे असं नाही. पण मगाशी म्हणलं तसं कॉन्शियस
कन्झ्युमर जरा विचार करा. म्हणजे एखादी गोष्ट आणणार असाल तर एखादी गोष्ट बाहेर जाऊ दे असं म्हणून सुद्धा म्हणजे होतं की म्हणजे आता कपडे किंवा हे आपण म्हणतो, पण काही वेळेला म्हणजे खूप असतात. तर ठरवा ना की ह्याच्यात मी नाही घेणार काही. बरोबर. आणि मुख्य काय माहिती आहे का आजकाल म्हणजे इफ यू लुक ॲट इट चीप फॅशन की स्वस्तातले कपडे की घालायचे 6 महिने, त्याच्यातनं सुद्धा खूप कचरा निर्माण होतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर चांगल्या ह्याच्यात जर घातलात की जो तुम्हाला 4 वर्ष जाऊ शकतो, 5 वर्ष जाऊ शकतो, म्हणजे यूज पर किती तुम्ही देताय हे जर बघितलं. यूज अँड थ्रो ही जे कॉन्सेप्ट काही वर्षांपूर्वी आली त्याचा हा सगळा दुष्परिणाम आहे. म्हणजे असं जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्ती जे पोल्युशन आहे हे प्लास्टिक आहे, पण सगळ्यात जास्ती आहे हे ॲनिमल्स म्हणजे जे आहेत गाई म्हशी हे म्हणजे किंवा इतर ॲनिमल काही प्राणी आहेत की जे खाण्याकरता वापरले जातात, त्यांच्यापासून जो गॅस तयार होतो मिथेनचा, त्याच्यापासून खूप प्रकारचं पोल्युशन होतं. बरं. कपडे त्याच्याकरता म्हणजे काही झालं तरी जे लागतात त्याच्याकरता लागणारं पाणी आणि त्याच्याकरता लागणारा इतर गोष्टी, म्हणजे ते समज असेल कापूस किंवा लोकर असेल त्याच्याकरता लागेल तर त्याच्याकरता खूप क्षय होतं. म्हणजे प्लास्टिक आहे पण ह्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता नवीन नवीन गोष्टी येत आहेत. मला असं हेच वाटतं की याकरता जर नवीन तरुणांनी या अशा प्रकारच्या म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जर आले ना तर त्याच्यात इनोव्हेशनला खूप वाव आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. हा जगाला पाहिजे आणि तुम्ही म्हणजे याच्यामध्ये पैसाही आहे, पैसा पण आहे कारण पैसा पण. आणि वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काही तुम्ही वाईट करत नाही. म्हणजे अनेकांना होतं की शिकच. माझ्या 2 मैत्रिणी आहेत, तू कचऱ्यात का काम करते. मी आता तुम्ही स्वतः कचरा गोळा करायचा, म्हणजे ती एक आहे की शिक कचऱ्यात काय तू, म्हणजे चांगली घरातली चांगलं आहे आणि तू कचऱ्यात. म्हणजे पण काय आहे की कचरा हा असा आहे ना की आपणच जे खातो 5 मिनिटापूर्वी अन्न तुम्ही खाताय, नको आहे फेकून दिलं की कचरा, फक्त त्यांनी जागा बदलली. तुमची जी बटाट्याची भाजी आहे ती तुमच्या ह्याच्यातही बटाट्याची भाजी होती आणि त्या म्हणजे काय डब्यातही बटाट्याचीच भाजी आहे, फक्त त्याची जागा बदलली म्हणून त्याचा कचरा झाला. बरोबर. आपण अशा जर गोष्टी लक्षात ठेवल्या ना विचार कर. खरंच आहे म्हणजे मी कधी एवढं मी फक्त प्लास्टिक एवढंच एक डोक्यात ठेवून आले होते, पण खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा खरंच याचा विचार खरंच करूया आपण सगळेच, कारण मी 2 मिनटं खरंच विचारात गेले की माझं कपाट मी आज उघडलं तर नाही खरंच आहे. आणि आपण कित्येक नकळत ह्या सगळ्या ह्याच्यातनं नैसर्गिक संपत्तीचं इतकं नुकसान करतोय, जसं आता मेधाताईंनी सांगितलं. तर त्या स्वतः खरोखर या क्षेत्रात काम करतायत. मेधाताई, तुम्ही तरुणांना जास्त करून काय संदेश द्याल या सगळ्यातनं? संदेश द्या वगैरे म्हटलं ना की उगाचच म्हातारं झाल्यासारखं वाटतं. संदेश असा नाही, पण मी एकच सांगेन की जगाची लोकसंख्या वाढते, माणसं वाढली की कचरा वाढला. म्हणजे काही झालं तरी कचरा नाहीसा होणार नाही. आणि आज म्हणजे कचरा व्यवस्थापनात इतक्या संधी आहेत पुढचे 20-25 वर्ष, आणि हा एक म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर आहे जगभरात. आणि विविध प्रकार म्हणजे सर्व प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं आता गरजेचं झालेलं आहे. म्हणजे आता नवीन जे ओला कचरा बायोडिग्रेडेबल सगळ्या म्हणजे तुम्ही बायोगॅस, बायो CNG त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही दिल्लीत बघताय की ते जाळलं की त्याच्यापासून पोल्युशन होत आहे. नवीन आत्ता COP ह्याच्यात पण काल युनायटेड नेशनच्यानी सांगितलं की आता परिस्थिती अशी आली आहे की आज जर आपण काही करू शकलो नाही तर वेळ गेलेली असेल, कारण का 1.5 डिग्री टेम्परेचर वाढू न देणं हे जगाच्या हातात आहे. आणि आत्ताच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपण जे असं जे आपल्याला वाटतं ना की खूप छान आहे मस्त आहे ते काही वर्षांनी नाहीसं होणार आहे. तर ह्याच्यात खूप संधी आहेत, ह्याच्यात पैसा आहे, संधी आहे, तुमच्या आयडियाला खूप वाव आहे. आणि नुसतंच नाही, म्हणजे आता प्लॅस्टिक जर बघितलं तर कचराच नाही तर त्याचं पॅकेजिंग, त्याचं रिडिझायनिंग
किंवा प्लास्टिक वेगवेगळ्या प्रकारचं बनतं, मग त्याच्यातही आज इनोव्हेशन्स आहे. बरोबर. तर ह्या सगळ्यात म्हणजे वाव आहे. तर नुसतंच काहीतरी ठराविक साच्याचं न करता या व्यवसायात या थोडासा वेगळा विचार करा, आउट ऑफ द बॉक्स अगदी करा. आणि ह्याच्यात खूप तरुण येण्याची गरज आहे, आणि एस्पेशली मुली. कारण का बायकांना कचरा व्यवस्था तुम्ही जर बघितलं असेल तर गोळा करणाऱ्या जास्ती असतात. अच्छा. लिडरशिपमध्ये खूप कमी आहेत अजूनही. त्यामुळे मला वाटतं महिलांनी सुद्धा याच्यात यावं. तुझ्याकडून इन्स्पिरेशन खरंच पूर्ण वेगळ्या क्षेत्रातलं. मी तुम्हाला तिचं सगळं मगाशी माहिती वाचून दाखवली, तिचं खूप वेगळ्या क्षेत्रातलं काम आहे, पण तिने हे सगळं म्हणजे प्लास्टिक या विषयामध्ये स्वतः उतरून ती काम करते. तर खरंच आपण सगळ्यांनी एक खूप आजपासून ठरवूया काही गोष्टी मनाशी काय ते मी नाही सांगणार, ते तुम्ही ठरवायचं आहे. तर मेधाताई, थँक्यू सो मच. थँक्यू. तू आलीस आणि खूप छान गप्पा झाल्या. खूप छान पर्सनॅलिटी आणि तुझी. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, कशी वाटली आजची पॉडकास्ट? खूपच इन्स्पायरिंग, खूपच पॉझिटिव्हिटी देणारी अशी ही मेधाताईंची पॉडकास्ट आज झाली. मीही आज अनेक गोष्टींचा विचार करायचा ठरवलेला आहे. तर मीही तुम्हाला सगळ्यांना हेच सांगीन की जसं त्यांनी सांगितलं, हे खूप भीतीदायक आहे की 1.5 डिग्री जरी तापमान वाढलं तरी पुढच्या काही वर्षात ही जीवसृष्टी नष्ट होऊ शकते. आपण सर्वांनी ह्याचा खरोखर गांभीर्याने विचार करूया आणि त्याप्रमाणे आपण एक पाऊल पुढे टाकूया. तुम्हाला जरी पॉडकास्ट आवडली असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि नवीन पॉडकास्टसाठी इंस्टाग्रामवरती आमचं एक पेज आहे थॉटकास्टर्स या नावाने, तर त्याला फॉलो करा. तिथे तुम्हाला नवीन पॉडकास्टचे अपडेट्स मिळत जातील. थँक्यू.